SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। धार्मिक वसा जोपासणाऱ्या धीरजभाऊ शेळके यांना सलग यावर्षीही स्वामींच्या आरतीचा मान। सविस्तर वृत्त असे। सातपूर शहरात आणि भागात वारंवार धार्मिक कार्यक्रम घेऊन हिंदू धर्माचा वसा जोपासणारे धीरजभाऊ शेळके यांना आज दिनांक 4 डिसेंबर रोजी दत्त जयंतीनिमित्त स्वामी समर्थ व बाल संस्कार केंद्र आनंदछाया या ठिकाणी स्वामींच्या आरतीचा मान देण्यात आला। यावेळी स्वामींच्या सेवेकरीतर्फे त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। दरम्यान यावेळी बोलताना स्वामी सेवेकरी गोपाल निकुंभ यांनी अधिक माहिती दिली। या सर्व विभागाच्या माध्यमातून स्वामी समर्थ सेवा केंद्राचं काम चालू असतं आणि गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी पवित्र असा गुरुचरित्र 5वा वेद या ग्रंथाचं पारायण सामूहिकरित्या एकाच वेळेस आपण 8 ते 10 पर्यंत आपण पारायण वाचन करत आहात। त्यामध्ये विविध आपले 7 दिवसामध्ये आपण गणेश याग, मनोभूत याग, स्वामी याग, चंडी याग या सर्व यागांचं या ठिकाणी आपण अवनियुक्त केलेलं आहे। नित्याचे स्वाकार असतील, त्यामध्ये विशेष सेवा आपल्या प्राण्याची सेवा आपण या ठिकाणी पूर्ण केलेली। बघा, प्रत्येकाला माऊली म्हणतात की जो कोणी सेवेकरी या सेवा कार्यामध्ये एक छोटासा आपण सेवा म्हणून या ठिकाणी कार्याला हात लावला तर नक्कीच आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही। कारण माऊली नेहमी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। फक्त आपल्याला या कार्यासाठी कुठेतरी आपण हात लावून या कार्याला पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे। आज आपला 7वा दिवस दत्त जन्मोत्सव 12:40ला आपली आरती संपन्न होणार आहे। तत्पूर्वी मी या ठिकाणी आपले धीरजभाऊ शेळके यांचा सत्कार केंद्रपतीच्या वतीने या ठिकाणी त्यांना तसेच धीरजभाऊ शेळके यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करीत सेवेकरी मंडळीचे आभार मानले। श्री गुरुदेव दत्त सालाबादाप्रमाणे यावर्षी मला आरती समान दरवर्षी मंडळ देतच असतं। यापुढेही असाच मान मला ते देतील अशी आशा बाळगतो आणि या केंद्राला कुठल्याही प्रकारचं काही आर्थिक माझ्या पद्धतीने काही लागेल तर मी सर्वस्वी प्रयत्न करेन। श्री स्वामी समर्थ। या प्रसंगी असंख्य सेवेकरी तसेच महिला भगिनी उपस्थित होत्या। न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे। त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।